सर्व पत्रकारांना प्रथमतः माझा नमस्कार। आज आपणा सर्वांना या ठिकाणी बोलवण्याचं कारण एवढंच की गेले 4-5 दिवसापूर्वी आपल्या तालुक्याचे माजी आमदार यांनी त्यांच्या निवासस्थानी आपल्या सर्वांना बोलून माझ्या चांगल्या चाललेल्या कामकाजात डिस्टर्ब करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि वेगवेगळ्या स्वरूपाचे चुकीच्या माहित्या देऊन जनतेला संभ्रमित कशा पद्धतीने करता येईल, स्वतःचं अस्तित्व संपत चाललेलं आहे आणि ते अस्तित्व आता कशा पद्धतीने टिकवता येईल याचा केविलवाना प्रयत्न त्यांचा चालू आहे। त्यामुळे माझ्यावर काही चुकीचे आरोप त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत। आमदार या नात्यानं त्याचं स्पष्टीकरण करणं हे माझं कर्तव्य आहे, परंतु तरीसुद्धा मला पहिल्यांदा सर्व पत्रकार बांधवांच्या समोर मी गेले 5-6 महिन्यात तालुक्यासाठी काय केलं आहे हे प्रथम सांगणं कर्तव्य आहे। त्यामुळं मी 23 नोव्हेंबरला निवडून आल्याच्या नंतर पहिल्या दिवसापासून नागपूर अधिवेशन असेल, मुंबईचं उन्हाळी अधिवेशन असेल, त्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील अनेक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न म्हणजे चाकण शिक्रापूर रस्ता, भीमाशंकर खेड रस्ता, त्यामध्ये आपला उरण पनवेल वांद्रा शिरोली शिरूर रस्ता, त्याचबरोबर आपल्या इंद्रायणीचं प्रदूषण असेल, ट्रॅफिकचा प्रश्न असेल, त्याचबरोबर पूर्व भागातील गावांना पाण्याचा प्रश्न असेल, पश्चिम भागातील लोकांना बुडीत बंधारे पुलकम बंधाऱ्याचा विषय असेल, नदी खालचे भीमाबा महानदीवरचे बंधाऱ्याचे नवीन बंधारे आणि दुरुस्ती असेल, डाव्या कॅनलचं लाईनिंग असेल, असे अनेक प्रश्न सातत्याने मांडले आणि त्या अधिवेशनाच्या माध्यमातून काही मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की आपण त्यावेळेस आढावे घेऊन मीटिंग घेऊन तशा पद्धतीनं आपण त्यावर कामकाज करू। त्या अनुषंगानं पूर्व भागाच्या पाण्यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांनी कनेरसरला त्या ठिकाणी मोठी मीटिंग लावली। त्यामध्ये त्याचबरोबर आपल्या आदरणीय जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब यांनी सुद्धा नियामक मंडळाची बैठक या ठिकाणी पुण्यामध्ये, त्याचबरोबर आपल्या मुंबईला सुद्धा मंत्रालयामध्ये बैठकीच्या माध्यमातून आयोजन केलं। अधिकाऱ्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि हे सर्व करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्या बुडीत बंधारे पुलकम बंधारे याचे प्रस्ताव त्या ठिकाणी स्वीकारले गेले आणि ते स्वीकारले गेल्याच्या नंतर जे पूर्व आपल्या भामा आणि भीमा नदीवरचे बंधारे त्याच्यासाठी जवळजवळ 40-45 कोटीची तरतूदसुद्धा केली। अनेक कामं या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली। ते होत असताना मी सातत्यानं कलेक्टर ऑफिस असेल, त्याचबरोबर आपले जिल्हा परिषद असेल, मंत्रालय असेल किंवा वेगवेगळ्या विभागामध्ये सातत्यानं माझा संपर्क सुरू झाला। माझी कामं व्हायला लागली, लोकांची छोटी मोठी कामं सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी करायला लागलो आणि लोकांची एक विश्वासार्हता तयार झाली की आता यांची कामं म्हणजे आपली कामं नक्की होऊ शकतात आणि त्या विश्वासार्हतेच्या माध्यमातून माझा जो पूर्वीचा जनसंपर्क होता की लोकांच्या सुखदुःखात जायचं, त्यांची कामं ऐकून कामं करायची, पूर्वी माझा असलेला जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन, मार्केट कमिटी याचा अनुभव, सरपंच पदापासूनचा अनुभव, या सर्व गोष्टींना माझी विश्वासार्हता त्या ठिकाणी लोकांमध्ये होतीच, परंतु आमदार झाल्याच्या नंतर लोकांची कामं होतात याचा विश्वास लोकांना पटला आणि जास्तीचा लोकांचा ओघ माझ्याकडे गेले 3-4 महिन्यापासून अधिकचा वाढल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी लोकांचीच कामं करणे पसंतीचं मी हे करतो। माझ्याबरोबर असणारे पक्षाचे सर्व सहकारी सातत्यानं मला सांगत असतात की आपण जिल्ह्यातून एकमेव शिवसेनेचे आमदार आहोत, त्यामुळं आपल्याला ही कामं केलीच पाहिजे म्हणून पक्षाच्या सर्व लोकांना, इतर पक्षाच्या सर्व लोकांना बरोबर घेऊन या ठिकाणी मी कामाचा वेग वाढला। त्यातून एक अशी गोष्ट आता व्हायला लागली की गेले 3-4 महिन्यापूर्वीसुद्धा किंवा कोणत्याही जाहीर कार्यक्रमामध्ये माजी आमदार सातत्याने टीका करायला लागले की तालुक्याची दिशाभूल झाली, तालुका या ठिकाणी पाठीमागे होत चालला, तालुक्याच्या आमदाराला ह्या अधिवेशनात बजेट मिळालं नाही। दुसरा मुद्दा की यांच्याकडून आता कामं होणार नाही आहे,
म्हणजे हे सगळं भ्रमनिरास झालेल्या माणसाकडून जर जनताकडं सारखं वारंवार व्हायला लागलं, आपल्या पत्रकारांना सुद्धा त्यांनी 1-2 वेळा बोलून त्या ठिकाणी माझा त्यांच्यावर 6 महिन्यात कुठंच आरोप नाही, त्यांच्यावर टीका नाही. मी असं समजलं होतं की मी एक धार्मिक क्षेत्रातला माणूस आहे. मी आजपर्यंत त्यांचा आदर करत होतो आणि आदर करून नको आपण त्यांना म्हणजे डिवचायला, म्हणून माझं काम सातत्यानं चालू होतं. 2 वेळा पत्रकार परिषद घेऊन सुद्धा यांनी आरोप केले, MIDCच्या बाबतीत आरोप केले, कामकाजाबाबत आरोप केले, माझ्या मुलांच्या संदर्भात म्हटले यांची मुलंच आमदार झाले, असे अनेक आरोप केले. परंतु त्या दिवशीसुद्धा त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला आज उत्तर माझ्या माध्यमातून मला देणं कर्तव्य आहे. प्रथमतः खऱ्या अर्थानं जे आपल्या बजेट झालं महाराष्ट्र राज्याचं, तर मागच्या वर्षी 24-25मध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये शासनाकडे पैसे नसतानासुद्धा मोठी कामं मंजूर झाली आणि आत्ता यावर्षी त्या कामांना 1 कोटीचं काम आणि त्याला 1,17,000 रुपये तरतूद झाली. मग मागच्या लोकांना जर द्यायला पैसे नाही आहेत, म्हणजे मागची एवढी मोठी कामं आहेत, कॉन्ट्रॅक्टरला द्यायला बिलांना पैसे नाही आहेत, तीच कामं अजून कॉन्ट्रॅक्टर चालू करेना, तर नव्यानं शासनाने ठरवलं की नवीन आमदारांना फक्त आपण बजेट देऊ. पण कालांतरानं नवीन आमदारांचं सुद्धा त्यांनी स्थगित केलं आणि बजेट हे जे बांधकाम मंत्री आहेत शिवेंद्रराजे, त्यांच्या मतदारसंघाला सुद्धा मिळालं नाही. तर आता आम्ही तर नवीन आहे, त्याच्यामुळं कोणत्याच आमदाराला, म्हणजे सत्ताधारी आमदाराला नाही मिळालं आणि विरोधकांनाही नाही मिळालं. त्याच्यामुळं बजेट हे मिळालं नाही. परंतु पूर्वी जी कामं मंजूर झाली ती कामं कॉन्ट्रॅक्टर चालू करत नव्हते, त्याला निधी नाही आहे. त्यामुळं मला आढावे घेऊन त्या कामाच्या संदर्भात PWD असेल, जिल्हा परिषद असेल, वेगवेगळे विभाग असतील, याचे मी आढावे घेऊन ती कामं वेगाने सुरू करायला आदेश दिले. त्याप्रमाणे काही कॉन्ट्रॅक्टरांना पैसे नसतानासुद्धा कामं चालू करायला लावली आणि मग कामंसुद्धा सुरू झाली. यांचं म्हणणं त्याच्यात असं येतं की माझ्या कामाचे श्रेय घेतात. मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एखाद्या गावचा सरपंचच्या खात्यावर समजा आज 1 कोटी रुपये, उद्या दुसरा सरपंच झाला तर पहिला सरपंच ते 1 कोटीचा विनियोग करायला येत नाही. तो जो नवीन सरपंच होतो तोच ते कामकाज पाहतो. पहिला सरपंच जर मानी असेल तर तो तिथं ग्रामपंचायतमध्ये दुसऱ्याची सत्ता असताना डोंकवत पण नाही. ज्या दिवशी यांना 52,000 मतांनी तालुक्यातल्या जनतेने घरी बसवलं त्यावेळेस यांनी आपलं समजून घ्यायला पाहिजे की आपली पात्रता काय आहे. आपण आता माजी झालो आहे, मग आता मी जर आमदार झालो आहे, मी आमदार झाल्याच्या नंतर मी माझ्या आमदारकीचे जे अधिकार आहेत ते वापरायला मी सुरुवात केली. वापरायला सुरुवात केल्याच्या नंतर यांना असं वाटलं की आपल्याला अधिकारी आता कुणीच विचारत नाही आहे आणि मग आता यांच्याकडं कॉन्ट्रॅक्टर जायना, यांच्याकडं अधिकारी जायना, यांच्याकडं लोक काम मागायला जायना आणि मग यांचा भ्रमनिरास झाला. आणि भ्रमनिरास झाल्याच्या नंतर माझ्या कामाचं श्रेय घेतात. मग 2019ला ज्यावेळेस हे पहिले निवडून आले त्यावेळेस सुरेश भाऊंची कामं वर्षभर चालू होती. यांना वर्षभरात 2019ला एकही काम आणता आलं नाही. मग हे कुणी सांगायचं? आणि मग मला एक सांगायचं आहे की मी 5-6 महिन्यात झालं आले तरीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चाकण शिक्रापूर रस्त्याचं काम आता GR निघाला आहे, लवकरच चालू होईल. जवळजवळ 5,900 कोटी रुपये त्याला मंजूर म्हणजे बजेटमध्ये तरतूद झाली. खेड भीमाशंकर रस्त्याला 1,300 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत, त्याचे पण आता सर्वे आणि बाकी प्लॅनिंग चालू आहे. मग बंधाऱ्यांची कामं आता सुरू होतात, इतर सर्व कामं सुरू होतात. आता हे परवा तुम्हाला म्हणतात की हे सर्वेक्षण मी पूर्वीच केलं होतं. मग इंग्रजांनी सुद्धा चासकामान धरणाचं सर्वेक्षण केलं होतं. इंग्रजांनी आता म्हटलं पाहिजे की बाबा नाही चासकामान भामासखेड डावा कालवा आम्हीच केला. पवार साहेबांनी आणि त्या मंडळींनी त्यावेळेस हे होते, आजही लोक त्यांचं नाव काढतात की यांच्या कालावधीत ती कामं झाली. मग आता मला आपल्याला हेच सांगायचे की यांनी केलेल्या कामाचं श्रेय मला घेण्याची गरजच नाही आहे. माझाच अधिकार आहे आता इथून पुढं जी कामं माझ्या कालावधीत चाललेत किंवा काय, मी आमदार आहे, मी बघल ना. त्याच्यात पुन्हा डोकं खुपसायचं. कुणाची टक्केवारी राहिली असेल तर त्याला फोन करायचा, वर्क ऑर्डर देऊ नका, हे करा ते करा. दमदाटी, दडपशाही, दादागिरी यांनी आत्तापर्यंत प्रत्येक विभागात केली, आपल्या सगळ्यांना माहिती. यांनी दुसरा प्रश्न केला
की सरकारी कार्यालय आणि इतर ठिकाणून हे पैसे मागतात, यांना महिन्याला पैसे सुरू करतात. मी अद्यापपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने सांगायचं की मी अशा पद्धतीने मी कामाच्या निमित्तानं प्रत्येक अधिकाऱ्याला सूचना करतोय, काम करून घेतोय. लोकांचे महसुली कामं असतील, हे कामं असतील. महसूल विभागात मी पाहिलं तर रोज आपल्याकडे आता लोक येतात. रोज लोक आल्याच्या नंतर त्यांचं कुणाचं लाईटचं काम असते, कुणाचं पाण्याचं काम असते, कुणाचं पोलीस स्टेशनचं काम असते, कुणाचं महसूलचं काम असते. अनेक वेगवेगळ्या स्वरूपाची कामं आहेत. मी ज्या ज्या ठिकाणी जमल त्या लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करतोय. एकतर मला महसूल विभागामध्ये असं एक गंभीर यंत्रणा आढळून आली की महसूल विभागामध्ये यांनी एवढा अनागोंदी कारभार अधिकाऱ्यांना धरून केला आहे की कुळ कायद्याच्या जमिनी ज्या गावोगावी कोणाला तरी हाताशी धरायचं, कुठं कुळ कायदा लागलाय ते बघायचं आणि त्या कुळ कायद्याच्या माध्यमातून यांनी बऱ्याचशा जमिनी घेतल्याचा संशय. त्यातलं एक उदाहरण आता असं आहे की हा फेरफार आहे 2023चा. 2023ला एक यांच्या गावातील शिवा गारोडी नावाचा माणूस यांनी त्याला कुळ दाखवले आणि ते 2023ला ती 54 गुंठे जमीन दिलीप दत्तात्रय मोहिते, राजेंद्र दत्तात्रय मोहिते, संजय दत्तात्रय मोहिते, साहेबराव दत्तात्रय मोहिते 54 गुंठे मार्केट कमिटीला हायवेला पुणे शिक्रापूर चाकण शिक्रापूरवर 54 गुंठे, आज 5-7 कोटीची ही जमीन आहे. ह्या गरिबाला कुळ लावलं, अधिकाऱ्यांना हाताशी धरलं आणि 2023ला बरं. आता याच्यातून तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय साहेबराव दत्तात्रय मोहिते यांचा मृत्यू होऊन 7-8 वर्ष झाले. मग 2023ला त्यांचं नाव कसं लागलं? मग आता हे प्रश्न प्रतिप्रश्न मी शासनाला आता करतोय. याची चौकशी लावली. हे गंभीर गोष्टी आहेत ना. मयत माणूस असताना सुद्धा त्याच्या नावावर जर 2023ला जमिनी होतात तर मग मी अधिकाऱ्यांना आता चौकशी लावली याची, ह्या सगळ्या गोष्टीची. मग अशा कुळ कायद्यामध्ये अजून आव्हाट या ठिकाणी अजूनही पण यांचेच एक बगल बच्चे आहेत. त्यांनी कुळ कायदा शाळेच्या जागेवर लावला. 3-3.5 एकर जमीन आव्हाटला वाळुंज नावाच्या एका व्यक्तीच्या नावाने झाली शाळेसहित. म्हणजे यांनी अधिकाराचा वापर करायचा, अधिकाऱ्यांना प्रेशर करायचा आणि अशा पद्धतीने कारनामे केलेले आढळले. हे करता करता लोक माझ्याकडं अनेक गोष्टी घेऊन यायला लागले. त्याच्यात पुनर्वसनचे अनेक प्रश्न आले. पुनर्वसनचे प्रश्न सोडवता मी पुनर्वसनच्या मीटिंग घेतल्या, पुनर्वसनचे विषय अधिवेशनात मांडले, वेळोवेळी बैठका घेतल्याच्या नंतर हे पुनर्वसन लोकांचं पुनर्वसन यांनी करण्याचं. चासकामांचे 266 लोकांना अजून पुनर्वसन व्हायचे, मास्केटच्या लोकांना पुनर्वसन व्हायचे आणि एवढं पुनर्वसन व्हायचं असताना यांनी तालुक्यात काय घाट घातला आहे, त्या गुंजवणी आणि टेमघर तिकडच्या लोकांसाठी आपल्या तालुक्यात जमीन संपादित नाही आहे. परंतु यांनी आपल्याकडे जी संपादित जमीन आहे त्याच्यातले चांगले चांगले प्लॉट बघून यांनी एजंट हाताशी धरले. एजंटद्वारे शासनाकडे खासबाब म्हणून प्रस्ताव केले आणि प्रस्ताव करून यांनी ते प्रस्ताव इथं आणायचे, अधिकाऱ्यांना प्रेशर करायचं, त्याचं वाटप करून घ्यायचं. तर त्याबाबत बेकायदेशीर वाटप, त्या टेमघरच्या प्रकरणाचं बेकायदेशीर वाटप या ठिकाणी झालेलं आहे. आता ते बेकायदेशीर वाटप 10/6/2024ला विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना शासनाने पत्र लिहिले की टेमघर प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप करताना अनियमितता झाल्याने संबंधित अधिकारी यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून वाटप आदेश रद्द करण्याबाबत. आता हा जो वाटप आदेश आहे हा तुम्ही सगळ्यांनी बघा. ह्या वाटप आदेशामध्ये एवढे घोळ झालेत, याची चौकशी व्हायची तर त्यानंतर आचारसंहिता लागली विधानसभेची. अद्यापपर्यंत ही चौकशी अशीच दाबून ठेवली यांनी प्रेशर खाली. त्या चौकशीमध्ये हे जे वाटप झाले याच्यात यांच्या बायकोच्या नावाने सुरेखा दिलीप मोहिते 80 गुंठे जागा, ह्या चौकशी ज्या गोष्टीची चौकशी 80 गुंठे जागा यांच्या बायकोच्या नावाने झाली. मग हे म्हणतात की बाबाजी काळे पदाचा वापर करून जिल्हा परिषदला यांनी कामं घेतली, इकडं कामं घेतली. तुम्ही पदाचे वापर करून हे जर आत्ता एवढं सगळं केलेलं हे उघड्या डोळ्यांनी आता हे पुरावे तुम्ही कधी मागा. हे सगळे पुरावे असताना यांनी पुनर्वसनमध्ये यांच्या जमिनी घोटाळे केलेत. ह्याच गटामध्ये यांच्या राजेंद्र दत्तात्रय मोहिते नावाने पहिली पण 5 एकर जमीन झाली. मग ह्या जमिनी यांच्याकडून झाल्या कसं काय? दुसरा मुद्दा शासनाचा असा आहे, याच्यात लिहिलं आहे की पुनर्वसन कायद्याअंतर्गत वाटप जमीन प्रदान केल्याच्या दिनांकापासून 10 वर्षापर्यंत हस्तांतर करता येत नाही. मग हस्तांतर झाल्या कशा काय?
मग रजिस्ट्रार लोकांना हाताशी धरलं. नियम असताना सुद्धा नियम डावलून रजिस्ट्रारांनी खरेदी खतं कशी केली, मग प्रतीक झाली. त्याच्यानंतर खालच्या अधिकाऱ्यांनी ती नोंदवली कशी काय. म्हणजे प्रत्येकाला हा पैशाचा ओघ भ्रष्टाचार कुणी करून दिला, यांनीच करून दिला. आणि आत्तासुद्धा गुंजवणीची 25 प्रकरणं यांनी मंजूर करून आणलेली आहेत. तर त्या 25 प्रकरणामध्ये हे का 25 प्रकरणामध्ये मी पत्र दिलं आहे की भामा आसखेड आणि चासकामांच्या लोकांना पुनर्वसन होईपर्यंत ही जमिनी वाटण्याचा घाट करू नका. आता याच्या पाठीमागे हे पण आहेत, अजून एजंट आहेत. बघा आता इथं ही वडूल आहे समजा, पण एक चिंचोशी समजा, अजूनही पण काही गावांना, तर बवळे ह्या गावांना 25 प्रकरणं यांनी वाटपासाठी करून आणलेत. आता ही मी थांबवलेत माझ्या पत्रावर. थांबवल्याच्या नंतर या अधिकाऱ्यांना जाऊन दम देतात, माझी सत्ता आहे, तुम्ही ते वाटप करा, हे करा. परंतु अधिकारी त्यांना सांगतात सत्ता तुमची आहे, सगळं ठीक आहे, परंतु विद्यमान आमदारांनी आम्हाला पत्र दिलं आहे की हे पुनर्वसन होईपर्यंत वाटप करू नये. म्हणून माननीय कलेक्टर साहेबांनी ह्या विषयावर परवा बैठक लावली होती. त्या बैठकीमध्ये मला सगळ्या माहित्या त्यांनी दिल्या, किती पुनर्वसन बाकी आहे, कसं केलं पाहिजे. मी लोकांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करतोय आणि मला लोकांचं भामा आसखेड याचं पुनर्वसन करायचं आहे. ज्या लोकांना पाणीच मिळालं नाही, जिथं कॅनॉलच रद्द झाला भामा आसखेडचा, मग त्या लाभ क्षेत्रातल्या लोकांना पाणीच मिळणार नसेल तर त्या लोकांच्या जमिनी घेण्यात काय अर्थ नाही ना. त्यांच्यावर अन्याय होतोय. ती बरीचशी गावं आहेत, म्हणजे काळूससारखे अनेक गावं आहेत, त्यांनाही मला न्याय द्यायचा आहे. कारण त्यांच्याकडे सुद्धा त्या जमिनी ज्या आहेत त्या जमिनी त्यांना पाणीच मिळणार नसेल तर लाभ क्षेत्रात देऊन उपयोग नाही. म्हणून सरकार दरबारी त्यांच्याबरोबर पण मी पाठिंबा देतो आहे. इकडं पुनर्वसन भामा आसखेडचं आणि चासकामांचं व्हावं म्हणूनही माझे प्रयत्न चालू आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मला करायच्यात, मी त्या करतो आहे. परंतु त्याच्यात यांचे हे घोटाळे समोर आलेले आहेत. मग आता तुम्ही सांगा की हे माझ्यावर आरोप करतात. मी 5-6 महिन्यात कोणताही जरी आमदार झाला, किती सत्ताधारी असो किंवा कुणी असो, तो कुठून भ्रष्टाचार करणार, कुठून काय करणार. माझी वृत्ती तशी नाही आहे. आणि मग मला जोड धार्मिकतेची आहे. माझ्या पक्षाची लोकंसुद्धा वेळोवेळी आदेश आहे मला वरून की अशा पद्धतीचा डाग कोणत्याही स्वरूपी तुम्हाला लागला काय आणि पक्षाला लागला काय, मी त्या सगळ्या गोष्टीची काळजी घेतो. आणि मग तुम्ही निवडणुकीपासून पाहिलं असेल, मला धार्मिक लोकांनी, माळकरी लोकांनी, वारकरी लोकांनी, बैलगाडा मालकांनी, शेतकऱ्यांनी, गोरगरिबांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी मदत केली. माझ्याकडे पैसे कमी होते मान्य आहे, परंतु सर्वांनी मला आधार देऊन ती निवडणूक काढली. त्या निवडणुकीमध्ये 52,000 मतांनी मला विजय मिळाला. मी त्या लोकांची कामं करताना मी त्यांची कामं करणार ना. आणि मग आत्ताची परिस्थिती अशी आहे की यांच्या डोक्यात मला ती कामं करून द्यायची नाही आहेत, काहीतरी वेगळं खुसपट काढायचं. म्हणजे अशा पद्धतीनं यांचा त्याच्यात जो डाव चालला आहे किंवा आणि मग त्याच्यातून ते माझ्यावर वेळोवेळी आरोप करतात. आता निवडणूक संपून गेली, संपल्याच्या नंतर सुद्धा निवडणुकीत माझे आरोप केले, माळखोटी, गंधखोटा. पण आजही जर ते म्हणतात यांची डोंगेपणा आणला, वारकऱ्यांनी, माळकऱ्यांनी मदत केली. तुम्ही वेळोवेळी जर वारकऱ्यांवर, तुम्ही जर वारकरी संप्रदायावर जर सारखे बोलत असेल तर मी ज्ञानोबाचा भक्त आहे, माऊलींचं भक्त आहे. आज एकादशी, मी आज निश्चित सांगतो, माऊली या माणसाचं वाट लावल्याशिवाय राहणार नाही. कारण वारकरी संप्रदायावर टीका करणं एवढं सोपं नाही. मी जरी म्हणजे ते जे वारकरी संप्रदायाचा पाईक जरी असलो तरी पण मला या वारकरी संप्रदायाबद्दल पहिल्यापासून आदर आहे, लोकांबद्दल आदर आहे. आणि हा माणूस जर वारकरी संप्रदायावर माळ, गंध याच्यावर जर सारखा बोलत असेल तर माऊली यांना माफ करणार नाही. काल परवा काही भाषणातून मी आरेतुरेची भाषा आली, मला लोकांच्या कमेंट आल्या, भाऊ तुम्ही माळकरी आहात, तुम्हाला असं बोलू नका. मी त्या लोकांचं मान्य केलं, खरं आहे. परंतु रागात माणूस एखाद्या वैतागात म्हणण्यापेक्षा हा माणूस, याला काम करायचं नाही, याला काय करायचं नाही, हा आता घरी बसला आहे, मान्य करावं ना. तुमच्याकडे शिक्षण संस्था आहे, तुम्ही PDC बँकेवर डायरेक्टर आहे, तुमच्याकडं बाकी कामकाजाला तुम्हाला वाव आहे ना. आणि ते करून तुम्ही सत्ता आहे म्हणतावर तुम्ही कामं मंजूर करून आणा, तुमची कामं करा. परंतु मी करत असलेल्या कामकाजात डिस्टर्ब कसं करायचं. आता लोक माझ्याकडे यायला लागले, यांच्याकडे आता लोक जात नाही. सकाळी उठलं का यांच्या घरात लोक दिसत नाही. पूर्वी पायची सवय लागली 15 वर्ष, सत्तेतून MIDCचे हप्ते यायचे, इथे गव्हर्नमेंट यंत्रणेत असे उलटे पालटे करून हे यायचे. लोकांनी पैसे दिले नाही का मग तहसीलदारची बदली करा, कलेक्टरची आपल्या
प्रांतांची बदली करा, मोजणी अधिकाऱ्याची बदली करा, बांधकाम अधिकाऱ्याची बदली करा. का तर यांना त्यांचं ऐकलं नाही का यांनी अधिकाऱ्यांवर घाव घालायचा. आणि मग आता कुणी अधिकारी यांच्याकडे येत पण नाही, यांचं कुणी ऐकतही नाही. MIDCतून येणारे हप्ते कमी पडायला लागले, लोकांकडून येणारे हप्ते कमी पडायला लागले. आणि मग आता याच्यातून यांचा भ्रमनिरास झाला आहे. हे वैफल्यग्रस्त झालेत. यांना काहीच सुचत नाही, यांना मान्यच होत नाही आपण पडलोय म्हणून. आणि मग वेळोवेळी ते काय करतात की मग कुठेतरी कार्यक्रमात संधी साधून लोकांचा भ्रमनिरास झाला, कुठेतरी बजेटमध्येच नाही आणलं, हे नाही आणलं. मी बघल ना, मला जर उद्या मला ह्या तालुक्याचं काम करायचं, मी पहिल्या दिवशी आश्वासन दिले की मी जरी विरोधातला आमदार असलो तर मला परमेश्वरांनी एक देणगी दिली की मी जिल्हा परिषदला विरोधात होतो, पण मार्केट कमिटीला विरोधात होतो, जिल्हा नियोजनला विरोधात होतो, पण वरिष्ठ पालकमंत्री असतील, संबंधित मंत्री असतील, जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील, अधिकारी असतील, यांनी माझी कामं केली ना. मी ह्या तालुक्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माझ्या सांडबोरवाडी काळूस गटात तर परिपूर्ण विकास केलाच, परंतु तालुक्याच्या कानाकोपऱ्यात सुद्धा मी कामं केली. आणि मग मी कामं केल्याच्यानंतर लोकांचा विश्वास बसल्यामुळं लोकांनी मला मदत केली. मी त्याबरोबर लोकांच्या सुखदुःखात पण राहिलो. आत्ता पण तेवढ्याच तडफडीनं मी लोकांच्या सुखदुःखात आहे. आणि मग मी ती कामं केल्याच्यानंतर जी कामं मला त्यावेळेस करता नाही आली, ती कामं मी स्वखर्चाने, बैलगाडा घाटांना निधी नव्हते, त्यातले शेडला निधी नव्हते, त्यातल्या काही लोकांना, शेतकऱ्यांना जायला रस्ता नव्हता, काही ठिकाणी असे छोटे मोठे पानंद रस्ते नव्हते. मी त्या ठिकाणी पोकलँड लाव, लोकांचं सहकार्य घे, त्या स्थानिकांचं सहकार्य घे आणि ते विषय मार्गी लावले. त्यातले अनेक विषय माहिती आहेत. आता त्यातला मांजरेवाडीचा पूल, त्या लोकांना पलीकडे 350 एकर जमीन आहे, जायला रस्ताच नव्हता. ते सारखे माझ्याकडे यायचे आणि त्यांचं काम केलेली लोक, त्यांच्या पार्टीचे असणाऱ्या लोकांचं सुद्धा मी काम केलं. त्या लोकांनी स्वखर्च थोडा, काही पाईपला मी 3-3.5 लाख रुपये स्वतःचे दिले. त्यानंतर अलीकडं जे कॉन्क्रीट, तर त्या कॉन्क्रीटला काही लोकांनी, कोणी सिमेंटची मदत केली आणि त्या ठिकाणी जिल्हा परिषदमार्फत अप्रोच रोडला निधी पडला. मग आता मी तिथं स्वखर्चाने जर म्हणजे माझ्या मित्रांच्या सहकार्याने 3.5 लाखाचे पाईप, 2-3 लाखाचं तिथं भराव, कॉन्क्रीट याला मदत घेतली, तर मी स्वखर्चाने आणि लोकांच्या सहकार्यातून काम केलं. बोर्ड लावणारच ना. त्या ठिकाणी लोकांची किती सोय झाली, तिथं किती लोक वाहून जात होती, कोणाच्या महिला बिचाऱ्या खुरपणीला, काढणीला, त्यांना इथं एवढा त्रास व्हायचा, शिरोलीकून जावं लागायचं. कौटकरवाडीला असंच एक पूल होतं, चाकणकडून आगरकरवाडी, पठारवाडीकडून कौटकरवाडी काळूसला जोडणारा फक्त 5 मिनिटं अंतराचा रस्ता होता. यांना 15 वर्ष करता नाही आला, यांच्याकडे सारखी लोक जायची. शेवटी मी त्या लोकांची, माझ्याकडे आलं सगळं गाव, एकत्र बसलो, त्यांनी काही मदत केली, मी पाईप आणि इतर काही मदत केली. आणि मग तो जवळजवळ 1 कोटी रुपयाचा इस्टिमेट असणारा पूल आम्ही लोकवर्गणी आणि आमच्या सगळ्या स्किलनी तो पूर्ण केला. आता घाटाची कामं केली, इतर कामं केली, लोकांना देणग्या दिल्या, कुठं मंदिराची कामं केली. मग हे सगळं करत असताना त्यांना माहिती आहे की बुवा या कामांमुळे निवडून आले. आता लोकांना असं सांगतात की यांनी त्या कामावर बिलं काढली. मी जर कौटकरवाडीचा पूल आहे, ह्या पुलावर कुठलं बिल काढलं असलं तर तुम्ही कुठेही चौकशी करा. माझ्या व्यतिरिक्त तुम्ही पत्रकार आहात, कोणत्याही विभागाकडे जा की कौटकरवाडी पुलावर बिल काढले का किंवा काय. हे परवा सांगतात त्याची बिलं काढली. घाटाला निधी देता येत नाही, घाटाला लोकांनी सहकार्य केलं, माझं सहकार्य ते घाट झालेत, मी त्याच्यावर पैसे कसे काढेन. हे म्हणतात की यांनी पूर्वी स्वखर्चाने म्हटले आणि आता बिलं काढतात. माझ्या हातून सरकारी म्हणजे जनतेचा पैसा येतो, आमदार निधी असेल किंवा इतर निधी असेल, जनतेचा पैसा आहे. जनतेने मला तो म्हणजे अधिकार दिला आहे. मी अशा वावग्या ठिकाणी किंवा स्वार्थासाठी तो कधीच वापरणार नाही आहे. यांना स्वप्न का पडतात तर यांनी कधी खर्चातून रुपडीचं काम केलेलं दाखवा ना. यांना हप्ते येत होते, टक्केवारी येत होती, यांच्या कंपन्याचे पैसे येत होते, यांचं सगळं एवढं होतं. 15 वर्ष आमदार येते. मग एवढा सत्तेच्या जोरावर यांचा आर्थिक ओघ एवढा होता. कधी कोणाला 10 रुपये देणगी दिली, कुठं वर्गणी दिली, कुठं एखादा बैलगाडा घाट स्वखर्चाने करून दिलाय, कुठं पानंद रस्त्याला पोकलँड पाठवलंय, कुठं एखादा पूल स्वखर्चाने केलाय, काहीच केलं नाही. आणि मग यांना आता असं वाटतं की नाही, या माणसाचं क्रेडिट ह्या स्वखर्चाने केलेल्या कामामुळं वाढलेले, माळकऱ्यांमुळे वाढलेले. मग तो माळकऱ्यांवर टीका करतो, स्वखर्चाच्या केलेल्या कामांवर टीका करतो. आणि मग मला यांना एक सांगायचे
की तुम्ही असं टीका करून, ठीक आहे, मी आज ते उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेते. याच्यानंतर यांनी किती आगपाखड केली तर मला उत्तर देण्याची गरज नाही. मला लोकांचं काम करायचं, मला वेळ घालवायचा नाही. आज जरी 3-4 दिवस हे केलं तरी लोकांच्या प्रतिक्रिया मी ऐकत होतो. परत 2 वेळा मी सोडून दिलं. परंतु आता या व्यक्तींनी डायरेक्ट मर्मावरच बोट ठेवलं. यांना ढवळ्या दिवसा स्वप्न पडायला लागली की पोटनिवडणूक लागते काय. अहो, पोटनिवडणूक कधी लागती? जर एखाद्याने गंभीर त्याच्यामध्ये प्रतिज्ञापत्रामध्ये चुका केल्या किंवा एखादी प्रॉपर्टी लपवली किंवा त्याच्यावर असणारे गुन्हे लपवले किंवा काय केले. तुमच्याकडे प्रॉपर्टी भरपूर आहे, तुम्ही तुमच्या प्रतिज्ञापत्रात मी डोकावलं पण नाही. तुमच्यावर गुन्हेसुद्धा अनेक आहेत. 302 सारखे यांच्यावर गुन्हे आहेत. मी त्यांचं प्रतिज्ञापत्रसुद्धा तपासलं नाही किती गुन्हे यांनी दाखल केलेत आणि काय केलेत. आपल्याला मी चांगल्या मार्गाने माझं प्रतिज्ञापत्र भरलं. माझ्याकडे जेवढं कर्ज आहे तेवढं, माझ्या बायकोच्या मुलांच्या नावावर असणारी जमीन, मी त्याच्यात कोणतीच तफावत नाही आहे. माझा कुठलाही 2 नंबरचा धंदा नाही आहे. फक्त 1.5 कोटी तर मधला अंश राहिला, अर्थमॅटिक चूक येते, 15 कोटी दिसायला लागले. हे म्हणतात यांचं उत्पन्न नसताना 15 कोटी कर्ज कसं दिलं. तर मला यांना ते उत्तर देण्याची गरज नाही आहे. यांनी जे इलेक्शन पिटिशन दाखल केले हे स्वतःच वेडे आहेत, वेडे झालेत आणि वेडे आहेत. यांना जर एवढा स्ट्रॉंग हे असता त्यांनी स्वतःच्या नावाने ते इलेक्शन पिटिशन जर होतंच यांच्याकडं तर 45 दिवसाचा अवधी होता. 45 दिवस यांना सुचलं नाही. कोणतरी म्हटलं असं ना, अहो आता मुदत संपली. 45व्या दिवशी यांनी शांताराम देशमुख नावाच्या माणसाला पाठवलं आणि 46व्या दिवशी ते दाखल केले. म्हणजे मुदत बाह्य ते एक अर्ज त्यांनी तिथं अपील केलं आणि त्या अपिलाला कसलाही आधार नाही आहे. आधार नाही आहे म्हणण्यापेक्षा मुळात त्याच्यात मेंटेनेबल मुद्देच नाही आहे. 7/11 खाली आम्ही त्याच्यावर अर्ज केलेला आहे की हे चालवण्यालायक नाही आहे, ते उडव. आता 10 तारखेला यांना अजून त्याच्यावर यांचं म्हणणं सुद्धा मांडता नाही आलं. 10 तारीख आहे आत्ता. यांना म्हणणं सुद्धा आत्ता 4 महिन्यात 4.5 महिन्यात म्हणणं सुद्धा देता आलं नाही. यांच्याकडे काहीच नाही आहे. याचा अर्थ माझं पण काही नाही ना चुकीचं. माझं जे आहे स्पष्ट हे समाजासमोर आहे. मी जर लोकांच्या मध्ये रोज असेल तर मी चुकीचं काम करायला कधी जाणार. हे म्हणतात बँकेचे हप्ते भरले नाही आणि कोर्टात जातात. तुम्ही 24 तास पाहता मी लोकांमध्ये. मी कोर्टाची पायरी अद्यापपर्यंत मी आत्तापर्यंत म्हणजे एक फक्त मागं एक छोटासा हे होता म्हणून मी 5-6 वर्षापूर्वी कोर्टात गेलो. अद्यापपर्यंत खेड कोर्टात पण नाही. फक्त इलेक्शन काळात 12 असोसिएशनचे आपले लोकांकडं विनंती करायला गेलो मतदान करा म्हणून. कोणताही हायकोर्ट मी पाहिलं नाही, म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट पाहिलं नाही. कधीच माझा विषय येत नाही. हे म्हणतात आमदारांचे फेरे त्यांच्या कर्जाचे केसेससाठी त्यांना तिकडे जावं लागतं. मी माझा समर्थ आहे. तुम्ही तुमचे कर्ज फेडलेत का नाही ते बघा, कोणाचे बुडवलेत ते बघा. तुमच्या दहशतीखाली लोकांनी पैसे बाबा एजन्सीचे नाही मिळाले तरी सोडून दिलेत. तुम्ही किती लोकांच्या जमिनी घेतल्या, 1 नंबरचे पैसे दिले, 2 नंबरचे दिलेच नाही. तुम्ही किती लोकांना लुबाडले. ती बिचारी लोक, आता मी त्यांना आव्हान करतोय लोकांना की बिंदास माझ्याकडे या. दिलीप, तुम्हाला ज्या व्यक्तींनी आत्तापर्यंत लुबाडले त्या कुणी लुबाडले त्याचे सगळी प्रकरणं घेऊन या. मी तुमच्याबरोबर आहे. मी आमदार या नात्यानं लोकांना न्याय देणार आणि याला आता सोडणार नाही. मी याला का नाही सोडणार तर याचा अर्थ असा आहे की यांची जी कारनामे झालेत हे अत्यंत चुकीचे झालेत. MIDCमध्ये यांनी 19 गाव आणि इंडस्ट्रीजसाठी योजना मंजूर करून घेतली. इंडस्ट्रीजला पाणी द्यायचं, 19 गावांना तर पाणी वेळेत भेटतच नाही. परंतु यांनी काय केलं, त्या 19 गावाच्या पाण्याचं ती एक संस्था काढली, इंडस्ट्रियल असोसिएशन, ती पण यांचीच. मग एखाद्या कंपनीला म्हणायचं तुमचं पाणी तुम्ही जर आमच्या माणसाला काम देत नसेल, हे करत नसेल तर तुमचं पाणी कट करतो. शेवटी उद्योगपती गडबडणारच. तालुक्याचा आमदार बोलतोय आणि पाणी बंद होईल हे सगळं. म्हणून दहशतीखाली त्यांनी यांच्या लोकांना काम द्यायला सुरुवात केली. लोकांचं हे केलं. त्या 19 गावांना पाणी नाही आहे. मग आता मी त्या योजनेची सखोल चौकशी लावली की ती MGP बघाल ना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची योजना आहे. त्या इंडस्ट्रियल असोसिएशनला देण्याचं कारणच नाही ना. तो एक धंदा चालू केला आणि तिचं कंट्रोलिंग हे करतात. आणि त्या कंट्रोलिंगवर MIDCमध्ये यांनी असा पसारा मांडला आहे की त्या पसाऱ्याच्या जोरावर हे म्हणतात की हे आता तिथं जाऊन दम देतात, मिटिंगा घेतात. मी तालुक्यातल्या लोकांना रोजगार देण्यासाठी मिटिंगा घेणार, CSR मिळवण्यासाठी मिटिंगा घेणार
लोकांना अद्यापपर्यंत यांनी जवळ केलं नाही. अनेक युवक आहेत, अनेक व्यावसायिक आहेत, त्यांना कंपन्यांनी कामं मिळवण्यासाठी मी अधिकाऱ्यांनी म्हणजे दादागिरी करून नाही, परंतु अधिकारी HR कंपनी मालक यांच्याशी चर्चा करणार. याचं कारण असं आहे की मला लोकांना न्याय द्यायचा आहे. यांनी त्यामध्ये काही ठराविक बगलबच्चे आणून ठेवलेत. आता तुम्ही सांगा की कुणाला नाव माहीत नाही, म्हणतो मी MIDCतून जर रुपया घेतला असेल तर मी आता यापुढं मी त्या दिवशी आव्हान केले की आज जसं तुम्हाला हे पुनर्वसन आणि कुळ कायद्याचे याचे घोटाळे दाखवले, तसे MIDCचे पण घोटाळे टप्प्याटप्प्याने मी दाखवणार आहेत. MIDC त्यांनी जागा कशा मिळवल्या, MIDC त्यांच्या कंपन्या कशा आल्या, MIDCचे हे काय यांच्या काय जागा गेल्या का तेव्हा यांना मोक्याच्या जागा मिळाल्या. यांनी MIDCत लोकांच्या जागा सोडवायची 10 एकर 2 एकर यांच्या नावाने करायची. MIDC त्यांचेच ठेकेदार सगळे. खालकर व्यक्ती ही काय तालुक्यात जन्मलेली व्यक्ती आहे का? पवार नावाची यांची एक नातेवाईक, जेदे नावाचा यांचा एक भाचा, ही काय लोक इथली आहेत का? यांचा डमडेरे म्हणून एक मेवना कडूस रोडचं काम केलं. याच्या आधी त्यांनी कडूस गावात कॉन्क्रीट केलं, अख्खं उखडले. वेळवलीच्या रस्त्याचं काम त्यांना 1-1.5 कोटीचं दिलं होतं. अख्ख्या भिंती आत्ता पावसात पडल्यात. विचारा तुम्ही, पाहा लागलं तर. मग यांच्या मेवण्यांनी यांच्या पुतण्यांनी MIDCतही कामं घ्यायची, सरकारी कामं पण घ्यायची, MIDCचे स्क्रॅपचे ठेके यांनी घ्यायचं, हाऊसकीपिंगसुद्धा सोडलं नाही. म्हणजे इथं हे सगळं करता करता आता इथं साधं अमूल डेअरी इथं शेजारी जवळ आहे, इथं वाहतुकीचं टँकरचं कॉन्ट्रॅक्टसुद्धा रोहन एंटरप्राइजेस, ओम गुरुदेव एंटरप्राइजेस, हे कुणाचे आले एंटरप्राइजेस दिलं का? आता तुम्ही सगळे पत्रकार आहे, आपल्या हाकेच्या अंतरावर अमूल डेअरी आहे, तिथं जवळजवळ 27 टँकर चालतात. याच्यातले जवळजवळ 50% टँकर यांचे आहेत. मग ते जर 27 टँकर तालुक्यातल्या 27 लोकांना दिले असते तर रोज 2-3-4 हजार त्याच्या घरात उत्पन्न आलं असतं ना. दिलं का कोणाला तिथं टँकर? कोणत्या कंपनीत कोणाला बोलून काम दिलं का यांनी सांगावं ना. मला आता लोकांना काम द्यायचे, मी प्रत्येकाला काम देणार आणि काम देण्यासाठी मी त्यांच्याशी संघर्ष नाही, परंतु माझ्या कलेने त्यांच्याशी संपर्क करून मीटिंग करून हे म्हणतात इथं मीटिंग केली, याचं माझ्या रेकॉर्डिंग आहे. अहो ते रेकॉर्डिंग आणि हे तुमची खुबी झाली. तुम्हाला असं वाटलं की आता यांचं सगळं बंद व्हायला लागलं, कारण मी आता संपर्क सुरू केल्यामुळं यांना कंपनीवाले म्हणतात की नाही आता त्यांची ते काही 1-2 गरजू लोक आहेत त्यांना काम दिलं पाहिजे. यांना आता भीती वाटायला लागली. इनरकॉन म्हणून यांनी अख्ख्या झाडांची कत्तल केली. ती कंपनी कोणाची याच्याशी मला घेणं देणं नाही, परंतु त्यावेळेस जर तुम्ही एवढी मोठ्या प्रमाणात झाडाची कत्तल केली, त्या इनरकॉनच्या 134 पवनचक्क्या आपल्याकडे बसल्या, त्याला जायला रस्ते लोकांच्या शेतातून जंगलातून केले. मग तुम्हाला बोरगिरी भीमाशंकर फक्त 2-3 किलोमीटरच्या रस्त्यातल्या प्रश्न सोडवता का नाही आला? 15 वर्ष तो सोडवता नाही आला. दुसरा मुद्दा, त्या इनरकॉनमध्ये यांचे एवढ्या कारनामे आहेत. मला तर असं कळतंय की यांना हप्ते चालू आहेत तिथून. हे असं कळतंय की जे गाड्या आणि जवळजवळ 15-20 गाड्या आहेत, 4 व्हीलर, क्रेन आहेत, GCB आहेत, मेंटेनन्सची कामं आहेत, मेजचं काम आहे, नंतर ट्रॅक्टर आहेत, हे सगळं कामकाज यांच्या थ्रू चालतं. आणि हे थ्रू चालताना तिथं म्हणजे पूर्वी त्याच्यावर वर्चस्व यांनी अरुण सांबारे त्याच्यावर मॅनेजमेंटला ठेवले आणि मग त्या अरुण सांबारेंनी ते सगळ्यांचे हप्ते जमा करायचे असं कळतंय मला आणि यांच्यापर्यंत पोच करायचं. मग आता माझं म्हणणं असं आहे की ज्यांनी 15 वर्ष खाल्ले ना, आता त्या दुसऱ्या लोकांना पश्चिम भागातल्या जर 15 लोकांना ट्रॅक्टरचं काम दिलं, 15 लोकांना गाड्यांचं काम दिलं, 30 कुटुंब त्या पश्चिम भागात काम करतील ना. तिथं पाठीमागं तिथले जे कामगार आहेत सिक्युरिटी, त्या सिक्युरिटींचं असं म्हणणं आहे की आमचं 8 तास ड्युटी आहे, 12 तास काम करून घेतात, आम्हाला पगार 8. तिथं संभ्रम आहे. ती लोक दबावाखाली आहे. ते म्हणतात नाही आम्ही हे केलं गे पोलीस स्टेशनला. मी त्या लोकांना साथ दिली, तुम्ही बिंदास त्या ठिकाणी तुमचे अन्याय होत असेल तर हे करा, पोलीस स्टेशनला मी सांगतो. पोलीस स्टेशनसुद्धा अन्याय होऊ देणार नाही. मी त्यांना आता ताकद द्यायला सुरुवात केली. मग यांचं इतके कारनामे आता मी सुरू केल्यामुळे चिडचिड झाली यांची. यांना वाटलं की बाबाजी काळे मुळातच त्यांना वाटलं की मला ते म्हणजे अंडर एस्टिमेटमध्ये कमीच लिखित होते, हा निवडूनच येईन नाही असं दाखवायचे. निवडून आल्यावर यांना वाटायचं की हा माणूस कामच करणार नाही, हा कायचा एवढा लोकांना वेळ देतोय, काय करतोय. परंतु मी वेळ दिला, विश्वासार्हता तयार केली, काम करतोय, लोक माझ्याकडे यायला लागली आणि मग याची ह्या माणसाची चिडचिड व्हायला लागली की आता
काय केलं पाहिजे. मग आता काहीतरी असे आरोप करायचे, काहीतरी स्फोटक बोलायचं आणि मग त्याच्यातून लोकांमध्ये भ्रमनिराश करायचा. याचं झालं काय की यांच्याकडं आता लोक यायला तयार नाही. यांच्याकडून खरेदी विक्री संघ आत्ता आपण पाहिलं 14 विरुद्ध 4 झाला. मार्केट कमिटी आमच्या सगळ्या सर्वपक्षीयांनी एकत्र आलो ती केली. आमदारकी यांची गेली. भविष्यात PDC बँक पण जाणार यांची आणि भविष्यात यांच्याकडं जे काय आहे आणि यांचं स्वतःचं अस्तित्वसुद्धा हे जे हे सगळं उभं केलं आहे. तुम्ही सांगा, एक भिगारी माणूस, गौंड्याच्या हाताखाली काम करणारा माणूस, ठीक आहे गावाने तुम्हाला सरपंच केलं, पण सरपंच करताना कोणाच्या खांद्यावर कुऱ्हाड ठेवली आम्हाला पण माहिती आहे. तुम्ही सरपंच झाले, दादागिरीची सवय तेव्हापासून लावली. ज्या आप्पांनी, नारायण आप्पांनी तुम्हाला शिकवलं त्यांच्या विरोधात सुद्धा आरोप केले. ज्या स्वर्गीय साहेबराव सातकर पाटलांनी तुम्हाला याच्यात राजकारणात इथं संधी दिली त्यांच्यावरही आरोप केले, त्यांच्या संस्थावर आरोप करताय. ज्या साहेबराव बुट्टे पाटलांनी शिक्षण संस्था काढून गोरगरिबाला न्याय दिला त्या संस्थेत सुद्धा तुम्ही आरोप करताय. ह्या सगळ्या संस्थांना तुम्ही त्रास देताय. मग तुम्ही जर या सगळ्यांना त्रास देत असेल, तुम्हाला ज्यांनी बोटाला धरून राजकारणात आणलं म्हणता, नारायण आप्पाच्या दशकिऱ्याला म्हणले त्यांच्या बोटाला धरून मी राजकारणात आलो, मग साहेबराव आप्पांना म्हणले मी बोटाला धरून राजकारणात आलो. मग तुम्ही या त्यांचे संस्थावर, ते तर दिवंगत झालेत, स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे ते दिवंगत झालेत, जे दिवंगत मंडळी आहेत त्यांना सुद्धा तुम्ही सोडत नाही. आणि आत्ता लोकांना म्हणता बघतोच, राहतोच, करतोच. यांची जी पहिल्यापासून जी टेक्निक आहे, बघतो राहतं, त्याच्यामुळं लोकांवर एक पगडा पडून गेला. नाही गो या माणसाच्या नादी लागा, पण ह्या माणसाच्या नादी लागायला आता मी सुरुवात केली. मी या माणसाला आता सोडणार नाही. कुणावर जर अन्याय झाला, कोणाच्या केसाला धक्का लागला तर हा बाबाजी काळे त्या माजी आमदाराच्या विरोधात उभा राहणार म्हणजे राहणार. हे सांगण्यासाठी आज मी या पत्रकार परिषदेतून आव्हान करण्यासाठी की त्यांच्यापर्यंत पण जावं आणि लोकांपर्यंत पण जावं. लोक आजही यांच्याकडे नाही आहेत. मग ते नसल्यामुळं आता पुढं पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणूक आल्यात. यांच्याकडे उमेदवार सुद्धा उभं राहायला तयार नाही. आता काल परवा पक्षाचा मेळावा केला, बोलावला, किती लोक आली माहीत नाही. लोक तर म्हणतात लोकच आली नाही. मग यांच्याकडून आता सगळ्या संस्था गेल्याच्या नंतर त्यांना आता पुढं आमच्या संपर्कात सगळे लोक आहेत. यांना असं वाटतं की मी जर आता विद्यमान आमदाराला आणि यांना जर बाकीच्यांना बदनाम केलं तर लोक म्हणतील अजून माझी आमदाराची ताकद आहे म्हणून, आणि मग माझ्याकडे आकर्षित होतील. लोक पण दूधखोळे नाही आहेत. लोकांना मुळात हे नकोच होते म्हणून यांच्याबरोबर फिरणाऱ्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली. म्हणजे हे नको होते म्हणूनच यांच्याकडून सुटले. आता ते आमच्याकडे संपर्कात आहेत. आता संपर्कात असल्यामुळं यांचं अजूनही ते भ्रमनिराश झालं आहे की आपलं राजकारण आता लयाकडे चाललेलं आहे, आपलं स्वतःचं हे सुद्धा लयाकडे चाललेलं आहे. यांनी आता स्वतःची काळजी घ्यावी, स्वतः म्हणजे व्यवस्थितपणे आता कुटुंबाकडे लक्ष द्यावं, हे करावं. आता हे सगळं करताना यांनी मध्ये एक मागच्या वेळेस पण आरोप केला, काल पण आरोप केला, यांची मुलं पुतणे काम पाहतात. जर आता माझी मुलं निवडणुकीपूर्वीसुद्धा गेले 3-4 वर्षे लोकांच्या संपर्कात आहेत, सुखदुःखात जातात, त्यांच्या ओळखी आहेत. माझी बायकोसुद्धा लोकांमध्ये, महिलांमध्ये फिरती, विजयताई आहे तिथं 4-5 वर्ष ती पण फिरती, लोकांशी संबंध आहे. जर मी कुठं भेटलो नाही किंवा एखाद्या ठिकाणी मी नसेल, माझ्या मुलांना फोन येतात, हे काम करून द्या, ते अधिकाऱ्यांना फोन करतात. ते आता लोकांची जर कामं करीत असतील छोटी मोठी तर यांना त्याचं पण दुःख. त्याचं दुःख असं की ते म्हणतात आमदार हे आहेत का, यांची मुलं आहेत माहीतच नाही. आता मला मुलं आहेत म्हटल्यावर ते आमदाराची मुलं आमदाराचं काम पाहणारच ना. मी कोणाला सांगा बरं तुम्ही. मग मला काय म्हणायचं आहे की यांनी मुलांवर सुद्धा यांचा डोळा. मग आता यांची जी दिशा आहे ना ही खुंची आहे. हे खुंचीने माझ्या मुलांकडे पण पाहतात, माझ्या कुटुंबाकडे पाहतात, माझ्याकडे पाहतात. परंतु मला यांनी कितीही काही कारनामे केले, इलेक्शन काळात सुद्धा म्हणजे अनेक विधी भानगडी यांनी सगळ्या केल्या, परंतु मला धार्मिकतेची ताकद आहे, जनसामान्याचं सर्वसामान्याचं माझ्यावर आशीर्वाद आहे, म्हणून मला काहीच फरक पडला नाही. इथून पुढं मी, माझी मुलं, माझे कार्यकर्ते, पक्षाचे आमचे सहकारी आम्ही काम करतच राहणार. हे किती जरी यांनी आरडाओरडा केला तर आमच्यावर काही फरक पडणार नाही. आणि हे सगळं होत असताना आता त्यांच्या ह्या सगळ्या बाजूतून आपण एक पाहिलं की हे म्हणतात की कामाचे श्रेय यांनी घेतलं. तुम्ही आता पत्रकार आहेत,
मी कोणत्या कामाचं कुठं भूमिपूजन केल्याचं तुम्हाला कळलं, कुठं काय हे कळलं? मी कोणत्याही कामाचं यांच्या श्रेय घ्यायला मला वेळ पण नाही आहे, मला लोकांमध्ये जायला पण वेळ नाही आहे, आपलं म्हणजे लोकांमध्येच माझा वेळ पूर्ण जातो आहे. तर मला यांचं श्रेय घेण्याची गरजच नाही आहे. मी जमलं तेवढं माझं आमदार निधीची कामं आता मंजूर केलेत. आत्ता तुम्हाला सांगितलं इरिगेशनची कामं मंजूर होतात. MIDCकडून मी काही CSR मागवतो आहे आणि ज्या यंत्रणा आहे माझं काम व्यवस्थितपणे या ठिकाणी चालू आहे. यांना मुंगेरीलाल की हसीन सपने पडलेले आहेत, त्याच्यामुळं यांना असं वाटतं की काहीतरी जमलं आपलं. यांचं काही जमणार नाही, यांच्या हातात आता काही राहिलेलं नाही आहे. आणि यांनी फक्त ती जे टेक्निक आहे, आता यांना दुःख काय होतं आहे की मी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असला की व्यासपीठावर असतो, मी उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर असतो, मंत्र्यांच्या बैठकांना असतो. माझं सोशल मीडियातून हे दिसायला लागलं की यांचा जळफळाट होतो, अरे इथं तर मी असतो, इथं मी नाही आहे म्हणल्यावर मग ते गडबड होती यांची. मग असे प्रकार व्हायला लागले. आता काल परवा शिक्षण विभागामध्ये कधी यांनी भरीव काम केलं नाही आहे. पालकमंत्र्यांनी आणि आपल्या कलेक्टर साहेब आणि CO DPDCमध्ये सगळ्या आमदारांना विश्वासात घेऊन एक असा आराखडा केला की प्रत्येक तालुक्यात केंद्रात एक शाळा स्मार्ट शाळा बनवायची. आपल्या तालुक्यातल्या 35 शाळांसाठी जवळजवळ 25 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा केला. त्यामध्ये पालकमंत्री महोदय अजित पवार यांनी सहकार्य केलं, कलेक्टर साहेबांनी मदत केली, CO साहेबांनी मदत केली आणि आपल्या त्या तालुक्यामध्ये 35 शाळा आता एकदम चांगल्या शाळा होणार आहेत परिपूर्ण. मग त्याच्यात नवीन इमारती असतील, कंपाऊंड असेल, इतर सगळ्या गोष्टी असतील. ह्या सगळ्या गोष्टीची त्याच्यात तरतूद आहे. त्यामुळं जिल्हा परिषदच्या शाळेकडे कसा लोकांचा ओघ होईल याच्यासाठी मी काम करतो आहे. मला तालुक्यात आता लोकांची कामं करायची आहेत. DPDCच्या माध्यमातून पण भरपूर पैसे मिळतील. इथून पुढे आता जूनला अधिवेशन आहे, बजेटमध्ये पण हे होईल. आता अनेक विषय आहेत, आरोप मला करायचे नाही, परंतु हे म्हणतात नगर परिषदेमध्ये मी एवढं केलं, हे केलं. चाकण, खेड, आळंदी 3 नगर परिषदेचा कचऱ्याचा प्रश्न यांना सोडवता आला नाही. 3ही नगर परिषदेत लोकांना अजून शुद्ध पाणी मिळत नाही, ड्रेनेजचे प्रॉब्लेम तसेच आहेत. मग यांनी नक्की विकास काय केला? हे म्हणतात मी एवढ्या कोटीचा विकास केला. मग आता 3ही नगर परिषदेचे कचरा, पाणी, ड्रेनेज तसंच आहे. पूर्व भागाला पाणी दिलं नाही, पश्चिम भागातले बुडीत बंधारे बांधले नाही, बंधाऱ्यांच्या दुरुस्त्या केल्या नाही आहेत. रस्ते तुम्ही 6 महिन्यात काय माझ्यामुळे खड्डे नाही पडले. तुम्ही तालुक्यात बघा, रस्त्यांना एवढे खड्डे पडलेत की याचा अर्थ आहे निकृष्ट दर्जाची कामं झाली. मग यांचेच कॉन्ट्रॅक्टर होते ना, निकृष्ट दर्जाची कामं झाली तर यांचेच कॉन्ट्रॅक्टर होते. आणि मग आता त्यांनी आरोप कोणावर करायचे तर आमदारावर आरोप करायचे. मग आता तुम्ही सगळं जर पूर्वी केलेलं तुमचे जे चुका आहेत त्या मला आता सुधारल्या पाहिजे ना. शेवटी तालुक्याला आपण आश्वासन दिले, मला रस्ते असेल, पाणी असेल, लाईट असेल, या पूर्व पश्चिम भागाची कामं असेल, इंद्रायणीचं प्रदूषणमुक्त असेल, ही सगळी कामं करायची आहेत. लोकांनाही रोजगार द्यायचा आहे. आपल्या तालुक्यात MIDC शान आहे आणि ती MIDC वाढली पाहिजे, टिकली पाहिजे आणि तिची भरभराट होऊन तालुक्याचा भरभराट व्हावा म्हणून पण प्रयत्न चालले. पुन्हा या ठिकाणी विमानतळ गेलेलं कसं येईल याच्यासाठी मी वरिष्ठांशी प्रयत्न करतो आहे. आपला शिरोली वांद्रा कर्जत रस्ता कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करतो आहे. MIDC 5व्या टप्प्यातल्या लोकांना कुठं अन्याय होतो ते त्याच्यासाठी न्याय देतो आहे. आणि ह्या सगळ्यातून हे म्हणतात भ्रष्टाचार, पण भ्रष्टाचार यांनीच केला आहे. तो भ्रष्टाचारमुक्त तालुका करण्यासाठी माझे प्रयत्न चाललेत. मी कुठेही या ठिकाणी तुम्हालाही कुठं जाणवलं किंवा यांच्याकडून चूक होती तर पत्रकार म्हणून निश्चित तुम्ही आम्हाला विचारू शकता. आणि पक्षाची लोक तर वेळोवेळी आता इथं उपजिल्हा प्रमुख आहेत, जिल्हा संघटिका आहेत, तालुका प्रमुख आहेत, शहर प्रमुख आहेत, पक्षाची इतर सगळी लोक वेळोवेळी आम्ही आढावा घेत असतो. त्यांचं पण मार्गदर्शन सातत्याने होत असतं आणि आम्ही सगळी मंडळी लोकांच्या सुखदुःखात आणि कामं पण करतोय. त्याच्यामुळं मला तरी वाटतंय की आमचं चाललेलं कामकाज हे चांगलं चाललेलं आहे. भविष्यात सुद्धा आम्ही चांगलं कामकाज करू. दुसरा मुद्दा असा की यांना जी स्वप्न पडलेत ही स्वप्नच राहतील. त्यांनी उलट तालुक्यासाठी काहीतरी चांगलं काम करावं. मला तुम्ही आता वारकऱ्यांवर इथून पुढं जर बोलले, इतर माझ्या स्वखर्चावर बोलले, माझ्या कुटुंबावर बोलले किंवा याच्यावर बोलले तर तुम्हाला किती काय बडबड करायची ती इथून पुढं करा. मला इथून पुढं तालुक्याचं काम करायचं आहे. तुम्हाला जरी कितीही बडबड केली तर इथून पुढं मी तुम्हाला उत्तर द्यायला आता मोकळा नाही. आता तुम्ही जे संभ्रम केलेत
की याच्यात पोटनिवडणूक वगैरे लागेल. न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे. मुळात तुमचं ते अपीलच स्वीकारलेलं नाही आहे. ते आता तुमचं 7/11 खाली रद्द होणार आहे आणि ते तुम्ही केलेलं नाही आहे, ते शांताराम देशमुख नावाच्या माणसाने केलेले आहे. त्यामुळे तुम्ही पत्रकारांना खोटी माहिती देऊ नका. अशा पद्धतीचं चुकीचं माझं आर्थिक अनियमित कारभार कुठंच नाही आहे. उलट तुम्ही माझ्यावर ईडी तपासण्या होतील असं म्हणले. तुमच्याकडे एवढी संपत्ती आहे की त्याच्यावर ईडी लावण्यासाठी उलट मी प्रयत्न करणार आहे. आता तुमच्या चौकशा आता मी सुरू केलेल्या आहेत. प्रत्येक याच्यात आता तुमचे प्रत्येक ठिकाणचे घोटाळे तुम्ही कोणकोणत्या आत्ता तालुक्यामध्ये इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या आत्तापर्यंत खून, शेलपिंपळगाव गावात झालेल्या 2 दुर्घटना, ह्या सगळ्या घटनांमध्ये तुमचा समावेश आहे असं लोकांचं म्हणणं आहे. ते मी बाहेर काढतोय. त्याच्यामुळं तुम्ही केलेले घोटाळे, तुम्ही पुनर्वसनच्या गुंडाळलेल्या जमिनी, तुम्ही केलेल्या लोकांवरचा अन्याय मी शोधते आणि इथून पुढं लोकांना न्याय देऊन तुम्हाला या ठिकाणी पुढची जागा तुमची कुठं असेल हे परमेश्वरच ठरविल. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे. आज आपण सगळेजण आलात. आमचे जे पक्षाचे पदाधिकारी आहेत यांचं 2 मिनिटात काय म्हणणं असेल तर ते थोडं ऐकून घ्यावं. विमानतळासंदर्भात सांगा काय